और पड़गा टेनिस क्रिकेट में भी खाता खोला है इस सीजन में आई गावदेवी सोरगाव बी टीम ने। स्वर्गीय किरण शेट पाटिल स्मृति चषक को उन्होंने जीता था जब फाइनल मैच में धनेश 11 कोक से टीम को मात दी थी। पहला ओवर लेकर पिंटू चौहान तैयार होते हुए आरजोली टीम की ओर से। स्ट्राइक पर नीलेश। पहली गेंद आक्रमण उठा के खेल दिया है काउ कॉर्नर के ऊपर से, शानदार छक्का। स्वागत केलंय गोलंदाज पिंटूचं, फलंदाज निलेश भूतेने। पॅनल्टीच्या 2 धावा देखील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सोरगाव बी टीमच्या खात्यामध्ये जमा केले जातात। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते जीजेची व्यवस्था प्रताप देसले यांनी केली, त्यांचे सुपुत्र सायरज देसले या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत। अंबारच्या टीमचे कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचे। सुरुवात चांगली केली, षटकारांनी डावाला सुरुवात होत असताना सोरगाव टीमच्या बाजूमध्ये पहिल्याच बॉलवर 6 धावा आलेत। इरादे पूरी तरह से स्पष्ट करते हुए बल्लेबाज नीलेश पहली गेंद पर शानदार छक्का जड़ दिया है। आरजोली टीम के पास भी कुछ काफ़ी अनुभवी खिलाड़ी आपको नजर आएंगे, खासतौर पर पिंटू चौहान और आकाश यादव। शायद आज कैफ नहीं है टीम में। पिंटू एक बार फिर से दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार ऑफ स्टंप के बाहर कट किया है लेकिन सीधे फील्डर के पास बैकवर्ड पॉइंट पर बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो भी था विकेट कीपर के पास। कोई रन नहीं इस गेंद पर। पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर कोणती धाव नाही। 2 बॉलमध्ये 6 धावा जरूर आलेत, परंतु एक सुवर्ण संधी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। 95-11 क्रमांकाची गाडी आहे ज्यांची आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गाडीला जर हिट केलं तर 500 रुपये दिले जातील। हिटमध्ये जर आरशी किंवा काज वगैरे काय फुटली तर नुकसान देखील आहे, परंतु क्रिकेटवरचे प्रेम आहे जिथे काही लागू शकतं, काय होईल सांगू शकत नाहीत। हिट एंड विन। फिर से ऑफ स्टंप के बाहर, इस बार और तेज टप्पा पड़ने के बाद निकली है गेंद, पूरी तरह से छकाते हुए बैट्समैन को अच्छी वापसी। पहली गेंद पर छक्का लगा है लेकिन उसके बाद अच्छी लाइन और लेंथ पर गेंदों को रखते हुए ऑफ स्टंप के लगातार आप बाहर रख रहे हैं गेंदबाज पिंटू। लगातार 2 डॉट डिलीवरीज। इस बार थोड़ा सा पीछे रखा था, बैकफुट पर जाकर पुल किया है वाइड ऑफ डीप। मिड विकेट फील्डर पहुंचेंगे वहां पर डीप में, तब तक 1 रन लेने का मौका। स्कोर आगे बढ़ता हुआ सोरगाव बी टीम का 7 रन बिना किसी नुकसान के। और अब पहली बार स्ट्राइक पर निखिल भुते। पहिल्या बॉलवर षटकार आला था, त्यानंतर 2 बॉल निर्धाव आले, सिंगल आली आणि आता निखिल भुते स्ट्राइक एंडवर। रोहिदास भाऊ गोरले ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टचं सहकार्य केले गेले, त्यांची गाडी आहे 95-11 क्रमांकाची। तिला जर हिट केलं षटकाराने तर 500 रुपयाचा कॅश प्राइस बॅटरला दिले जाईल। पिंटू की गेंद स्विच इट किया है और खूबसूरती के साथ निकाल दिया है शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से। 4 रन चौके के साथ अपने पारी का आगाज करते हुए इनफॉर्म बैटर निखिल भुते। याच्यासाठी तर जाणला जातो निखिल भुते। स्विच हिट, रिव्हर्स स्वीप करणं, स्कूप करणं, मागच्या दिशेमध्ये चांगलेच नेत्रदीपक फटके सजवतो आणि त्याच्याकडे टायमिंग देखील प्रॉपर आहे, लवकर पीक करतो आणि आता देखील त्याचा नमुना दाखवला। चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली। टाइमिंग उनकी बहुत ही बेहतरीन रहती है और गैप में खेलना भी जानते हैं। इनफील्ड के ऊपर से जब खेलने की कोशिश करते हैं तो वहाँ पर भी ज़्यादातर मौक़ों पर सफल हो जाते हैं। खतरनाक बैटर है। ये देखिए, ये तो मन पसंदीदा स्ट्रोक है। स्विच हिट अब की बार पॉइंट के ऊपर से निकाला और फिर से 4 रन। जबरदस्त फटका, 2 स्विच हिटचे नमुने दाखवले आणि 2 बॉलवर चौकार, 2 चौकार आलेत। 8 धावांचं योगदान 2 बॉलवर दिले। आक्रमण चढवायला सुरुवात केली। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनबाद 15, चांगल्या स्थितीमध्ये धावा उभा करायला सुरुवात केली सोरगाव बी टीमने अर्जोलीच्या विपक्षामध्ये। पेनल्टीच्या 2 धावा देखील आपण ऍड करूयात, कारण का ड्रेस कोड पूर्णपणे बरोबरीचा नाहीये। वेगवेगळे कलरचे जर्सी आपल्याला पाहायला मिळते आज अर्जोली स्पोर्ट टीमची, त्यामुळेच सुधारित धावसंख्येचा विचार केला तर सुधारित धावसंख्या बिनबाद 17, चांगली सुरुवात। आज काफ़ी टीमें पेनल्टी लेकर खेल रही है। पिछले मैच में अंबरजे टीम 4 रनों की पेनल्टी लेकर खेली थी लेकिन उसके बावजूद भी मैच जीतने में कामयाब रही। हालांकि ये बहुत महंगा साबित हो सकता है। हमने देखा था समतानगर टीम भी 2 रनों की पेनल्टी लेकर खेली थी और वो मैच काफ़ी क्लोज चला गया था, तो वो 2 रन से उनको काफ़ी भारी पड़े। नेवर लेकर आकाश यादव तैयार होते हुए। खेल को थोड़ा सा स्पीड अप करें प्लीज। देखिए 3 ओवर्स आपको 15 मिनट के भीतर ही कंप्लीट करने हैं। अर्जोली टीम
आक्रामक शुरुआत की है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने। आई गाव देवी सोरगांव बी की ओर से इस बार बोल्ड हो गए, फुल टॉस गेंद थी, काफी अक्रॉस जाकर खेलने का प्रयास, पूरी तरह से चूक गए और पहले विकेट का पतन। दरम्यान गोविंदजी कथोरे साहेब या ठिकाणी जुडले गेले, त्यांचं देखील स्वागत असेल, त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. खराब बॉलवर विकेट गमावली आहे निलेश भूतेने. फुल बॉलवर अगदी यष्ट्या दाखवलं, थोडासा ऑफस्टमच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन सेटला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट आली आहे. पहिला झटका लागलाय 17 काफी निराश रहेंगे अपने आप से जिस तरह से ये विकेट गवाया है नीलेश ने। एक अच्छा मौका था उनके पास, इस गेंद पर बड़ा प्रहार कर सकते थे, कोशिश की उन्होंने, लेकिन सही पोजीशन में कहीं ना कहीं नहीं थे। काम तमाम हो चुका है उनका, पहला झटका लगा है आई गावदेवी सोरगांव बी टीम को। टीम का स्कोर 17 रन। नए बैटर साहिल आया है बल्लेबाजी के लिए। चलिए बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि समय बर्बाद ना करें। तपती हुई धूप, चमकदार धूप मैदान में, और चमकदार ये टूर्नामेंट, चमकदार क्रिकेट देखने को मिल रही है। या स्पर्धेचे आयोजक उमेश कतोरे म्हणजेच कुक्काबा यांचे वडील गोविंदजी कतोरे या ठिकाणी जुडलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल लेन चांगली होती, स्ट्रोकला चेक केलं, बॉटॉमिनचा वापर करत असताना कोणती धाव नाहीये. बहुत अच्छी गेंद थी है, बिल्कुल जड़ में रखने का प्रयास किया था और अच्छी गेंद को सम्मान देते हुए वहाँ पर बल्लेबाज साहिल। हालांकि बहुत ज़्यादा गेंदों को सम्मान नहीं दिया जा सकता इस तरह से, क्योंकि 3-3 ओवर का केवल ये मैच है। पहले ओवर में अच्छे खासे रन्स आए हैं। इस बार क्रीज में डीप जाकर शॉट बनाया है हुक करते हुए लॉन्ग लेग की तरफ, लेकिन फील्डर वहां पर तैनात। अच्छा क्षेत्र रक्षण, सिर्फ 1 रन मिलेगा। सिंगल से अपना खाता खोलते हुए बल्लेबाज साहिल। स्कोर आगे बढ़ता हुआ सोरगांव बी टीम का 18 रन 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या ओव्हरमध्ये पॅनलच्या धावा ऍड केल्यानंतर 17 धावसंख्या होती, परंतु या ओव्हरमध्ये आकाशने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर निर्धाव बॉल आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव खर्च केली. आणि फिल्डिंग ज्या पद्धतीने सजवली त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतो, आणि गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. और इसी तरह से गेंदबाजी करने की ज़रूरत भी है, क्योंकि पहले ओवर में काफ़ी रन्स खर्च हुए हैं। लेकिन इस बार शॉट ऑफ लेन सामने हवा में खेल दिया है, सीधे फील्डर के पास, बहुत बड़ी विकेट। निखिल को लौटना होगा पेविलियन में। दूसरा करारा झटका लगता हुआ इस ओवर में सोरगांव बी टीम को। 18 वर दुसरा झटका लागले. कमालीची गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मी उल्लेख देखील करत होतो की ज्या पद्धतीने फिल्डिंग सजवली त्याच पद्धतीने तो लेंथ लाईनमध्ये बदल करतो, आणि त्याचा फायदा त्याला झालाय. जिथे क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनमध्ये त्याच्या हातामध्ये झेल, निखिल भूतेची किमती विकेट आकाशने मिळून दिली. यानंतर होणारा सामना बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाबेकर गावदेवी यांच्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच श्रावण स्पोर्ट बोकरी विपक्ष वारलीपाडा, रॉबिन इलेव्हन वारलीपाडा विपक्ष ओमसाहेब पडगा, अंबरचे विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ, अशा लढती तुम्हाला पाहायला मिळतील. बहुत बढ़िया क्रिकेट देखने को मिल रही है। पहले ओवर में बल्लेबाज हावी थे, लेकिन दूसरे ओवर में गेंदबाज आकाश का जलवा देखने को मिल रहा है। नए बैटर हर्ष। अपील जोरदार है क्वाड बिहाइंड की गेंदबाज की तरफ से, लेकिन उत्साह था उसमें। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं था। आते ही ऑन साइड में टर्न करना चाहते थे, जबकि गेंद ऑफ स्टंप के बाहर रखी हुई थी। बहुत ही सदी हुई लाइन और लेंथ पर गेंदबाजी इस ओवर में, और अभी तक केवल 1 ही रन खर्च किया है आकाश जादव ने। 2 सफलताएं प्राप्त कर चुके हैं, दोनों भी ओपनर्स को पेविलियन में भेजा है उन्होंने। ओवर की आखिरी गेंद, इस बार भी अपील, स्वीप करना चाहते थे, पीछे फील्डर मौजूद है, बढ़िया क्षेत्र रक्षण, कोई रन नहीं फिर से, और इसके साथ ही शानदार सफल ओवर समाप्त होता हुआ आकाश का। केवल 1 रन खर्च किया और 2 विकेट्स प्राप्त किए। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले बैटिंग करते हुए इस मैच में आई गावदेवी सोरगांव बी टीम। धाबा रोखलेत आकाशने दुसऱ्या ओव्हरमध्ये. एकच सिंगल धाव देत असताना 2 विकेट घेतल्या, त्यामध्ये निखिल भूतेची विकेट महत्त्वाची होती. त्याच्या बॅटमधून जरूर 2 चौकार आले होते आणि 18 वर 2 विकेट गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धाबा, पेनल्टीच्या 2 धाबा देखील ॲड केल्या होत्या, म्हणजे 17 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. परंतु कमबॅक चांगलं करून दिलं आकाशने. काल देखील आपण चर्चा केली, उद्या रविवार या स्पर्धेचा अंतिम दिवस, बक्षीस वितरणाचा सोहळा, कोण जिंकेल कोण या ट्रॉफीवर नाव कोरेल तो दिवस. आणि उद्या आपण जर विचार केला तर पंडितजी माली यांची लेक, जिचं नाव लेकू आहे, लेकू पंडित माली, हिचा 8वा वाढदिवस आहे. आणि त्या निमित्ताने विद्यमान कार्यकुशल उपसरपंच पंडितजी माली साहेब, मधुकरजी माली यांच्याकडून संपूर्ण खेळाडूंना, प्रेक्षकांना, पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था केली गेली. त्याचं विशेष कौतुक. जी हाँ, सुपर संडे तो कल बहुत ही खास होने वाला है, इस टूर्नामेंट का आखिरी दिन। सो
ज़्यादा से ज़्यादा संख्या में यहाँ पर दर्शकों से रिक्वेस्ट है कि उपस्थित रहे, खेल का भी लुत्फ उठाए और आपके भोजन की भी व्यवस्था की गई है। आई गावदेवी क्रिकेट संघ बाबेगरचे ऋषी शेलार या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, वाह जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर थ्रो स्ट्राइक वर होणं गरजेचं होतं. दुसरी धाव देखील पूर्ण होते. हालांकि ये 2 रन्स मिले हैं साहिल को, लेकिन इसमें बहुत इम्पोर्टेंट पार्ट रहा है बैट्समैन हर्ष का, क्योंकि उनको डेंजर एंड पर दौड़ना था. पहला रन भी तेज़ लिया था उन्होंने और दूसरा रन भी काफ़ी तेज़ गति से भागे थे. इनिशिएटिव भी कहीं ना कहीं उनका था, जिस वजह से ये 2 रन्स पूरे हुए हैं. स्कोर अब 20 रन. रनों की रफ्तार को बढ़ाने की जिम्मेदारी है बल्लेबाजों के कंधों पर. शॉर्ट बॉल इस बार निकाल दिया गेंद को वाइड स्पाइन लेग की दिशा में. 4 रनों के लिए कमजोर गेंद थी, उसका फायदा उठाते हुए साहिल. कमी गतीचा बॉल होता, टायमिंग होतं बॅटरकडे. येऊ दिला बॉलला आणि जागा बनवत असताना फाईन क्षेत्रामधून वेगाने पाठवलं दणदण करीत सीमारेषे पलीकडे. चौकार आलाय फलंदाज साहिलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले. पहिले षटक धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा पलटवार करायला सुरुवात केली सुरगाव बी टीमच्या बॅटरने. 7 गेंदों के बाद ये बाउंड्री आई है. पिछले ओवर में कोई भी बड़ा हिट देखने को नहीं मिला था. पहले ओवर में हालांकि बल्लेबाजी बहुत उम्दा रही थी. एक सिक्सर, 2 चौके देखने को मिले थे पावर प्ले के खेल में, लेकिन आकाश जादव ने बल्लेबाजों को बांधे रखा और 2 विकेट भी चटकाए. अब एक बार फिर से आक्रमण करते हुए बल्लेबाज नजर आ रहे हैं साहिल. पहली 2 गेंदों पर 6 रन आ चुके हैं इस आखिरी ओवर में. विक्रम गेंदबाजी करते हुए, युवा गेंदबाज है, अच्छी गेंद, अच्छी वापसी, पुलर लेन पर डाला. समझा उन्होंने कि कहीं ना कहीं पिछली गेंद पर गलती हुई थी. शॉर्ट पिच गेंद, वो भी लेग स्टंप की दिशा में और काफ़ी धीमी गति से भी डाली थी, लेकिन इस दफ़ा थोड़ा तेज़ भी डाला और काफ़ी सटीक लेन पर. युवा गोलंदाज आहे विक्रम. आता चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, खोदून काढता आले नाही बॅटर साहिलला. अगली गेंद इस बार स्क्वायर लेग के ऊपर से उठाकर खेलना चाहते थे. रनआउट का अवसर और उसको बनाते हुए गेंदबाज, विकेट गिरता हुआ तीसरा. साहिलच्या रूपाने तिसरा झटका लागलाय सोरगाव बी टीमला. निखिलची विकेट गेल्यानंतर साहिल मैदानामध्ये आले होते. मध्यंतर कार्यामध्ये त्यांनी हा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एकूण 6 बॉल फेस केले, 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तो निखिल आणि निलेशची विकेट गेल्यानंतर धावा कुठेतरी रोखल्या गेल्या. जशी सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार, 1 षटकार देखील आला होता. प्रारंभ चांगला झाला होता, परंतु अंत थोडासा खराब होत असताना बॅटिंग करतात सोरगाव बी संघ. देखिए, जब निखिल का बल्ला चलता है तो बहुत बड़ा टोटल सोरगांव बी टीम बनाती है, लेकिन निखिल जब जल्दी आउट हो जाते हैं तो फिर क्या, ये सोचना पड़ेगा. क्योंकि एक बल्लेबाज पर आप निर्भर रहकर हर टूर्नामेंट में अच्छा तो नहीं कर सकते हो. एक आध मैच आपको वो बल्लेबाज जिता सकते हैं, लेकिन टीम गेम है आखिरकार. अन्य बल्लेबाजों को भी अच्छा खेलना होगा. इस बार घुमा दिया गेंद को, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर फेंक दिया है. शानदार सिक्सर, जबरदस्त स्ट्रोक, पिकअप शॉट, जबरदस्त पिक केला आणि फाईन क्षेत्रामधून बॉलला पाठवला मैदानाच्या बाहेर. ही फटका सजवत असताना 360 डिग्रीमध्ये फलंदाज निशान देखील फिरताना गिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळालं. षटकाराने आपल्या इनिंगला त्यांनी सुरुवात केली. टीमची धावसंख्या आता वेगाने पुढे जात असताना 30 वर जाऊन पोहोचली आहे. ये देखिए, दर्शक पेड़ के ऊपर जाकर मैच का लुत्फ उठा रहे हैं. मैदान के अड़ोस पड़ोस में कुछ हरे भरे वृक्ष है, तपती हुई धूप है. ऐसे में वहाँ से मैच देखने का एक अलग ही सुकून मिलता है दर्शकों को. उनका भी हार्दिक स्वागत है. ऑफ स्टंप के बाहर रखा और चकमा दिया बैट्समैन को. खाली बढ़िया राहिला, गेंद. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला, उचली घेतली नाहीये. चांगला बॉल होता, अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला विक्रमच्या माध्यमातून. त्याचबरोबर षटक क्रमांक 3 झाले समाप्त. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आई गावतेवी सोरगाव बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे नाणेफेक होईल. आई गावदेवी क्रिकेट संघ बाबेघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये फाईट करेल संघ बंटी स्पोर्ट बोरिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. प्रेक्षक आपण पाहू शकता. सध्या साईड कॅमेरामॅनने त्यांना ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न केला गेले. मैदानाच्या बाहेर झाडे आहेत आणि त्या झाडांवर बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्याला देखील वाटत असेल की मी कुठल्या तरी एका इंटरनॅशनल स्टेडियममधून, एका गॅलरीमधून ही मॅच पाहतोय. तिथून त्याला ते दृश्य चांगलं वाटत असेल, म्हणून सातत्याने तो प्रेक्षक काल देखील या स्पर्धेसाठी जोडला होता. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल.
30 रन बने हैं और 31 रनों का टारगेट है आरजोली टीम के सामने जीतने के लिए। वापसी बहुत अच्छी की है आरजोली के गेंदबाजों ने, क्योंकि पहले ओवर में 15 रन बने थे, उसमें पेनल्टी के भी 2 रन ऐड किए गए थे, तो 17 रन टोटल पहले ओवर के बाद स्कोर था। लेकिन आखिर के 2 ओवर्स में अच्छी गेंदबाजी, खासतौर पर आकाश जाधव का ओवर कमाल का, 1 रन देकर 2 विकेट चटकाए उन्होंने। तर आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. अखिलजी शेख यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. बंटी स्पोर्ट बोरिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ वाबेगर. जी हाँ, एक और बड़ा मुकाबला रहेगा। एक तरफ सुजीत कालेकर नजर आएंगे तो दूसरी तरफ ऋषि शेलार। एक कॉइन एक कॉल कोण करेल? बोरिवली टीमचा कॉल असेल. D11 बुकरेचा कॉल आहे, परंतु महादेवप्पा गोरल्याले वेगळ्या टीमचे कॅप्टन आणि टॉस धन्यवाद. जास्त काही चर्चा करणार नाहीत. मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेत थोडीशी टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे फक्त आपण डिसिजन ऐकणार आहोत. ऋषी टॉस जिंक असेल. कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी आई गावदेवी क्रिकेट संघ वाबेगरने. समोर संघ असेल बंटी स्पोर्ट बोरिवली. आणि आता पुन्हा एकदा आपण वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, जिकडे 31 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरिता आरजोली संघाला. आरजोली विपक्ष आई गावदेवी सोरगाव ब. सोरगाव ब संघ हे नाव या हंगामामध्ये फार चर्चेत राहिलंय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. अगदी डोहळे चषकामध्ये देखील त्यांची कामगिरी चांगलीच राहिली होती. विशेषतः निखिलनं तिकडे देखील अर्धशतक झळकावलं होतं. कोकसे संघाविरुद्ध पराभूत झाले होते, परंतु रोमहर्षक ती लढत राहिली होती आणि एक हाती किल्ला लढवला होता निखिलनं. एक स्पर्धा पडगा टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या नावावर केली आहे. दुसरीकडे आरजोली संघानं देखील एक स्पर्धा या हंगामामध्ये जिंकलेली आहे. प्रदीर्घ कालावधी त्यांनी देखील घेतला एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी आणि भरपूर जल्लोष देखील झाला होता ती स्पर्धा जिंकल्यानंतर. पण दीपक, ती स्पर्धा जिंकल्यानंतर कुठेतरी संघाची कामगिरी थोडीशी खालावलेली आहे, त्यामुळे ही स्पर्धा त्यांच्यासाठी देखील फार महत्त्वाची असणार आहे. होय, अगदी बरोबर. खालीन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये एस्पोर्ट आरजोली टीमची कामगिरी चांगली राहिली आहे. गणेश कॅप्टनने खूप चांगली चर्चा त्यानंतर माझ्यासोबत केली होती की त्यांचा तो वनवास अखेरकार संपला होता, परंतु आता ही मॅच देखील एक चांगली होऊ शकते. फाईट टोटल बनवली पहिल्या डावामध्ये 30 धावा 31 लक्ष आहे, परंतु गोलंदाजी देखील चांगली आहे सोरगाव बी टीमकडे, हे देखील विसरून चालणार नाही. हो, यश करण यांच्यासारखे चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. आपल्या नाव लौकिकाला साजेशी गोलंदाजी मात्र त्यांना करावी लागणार आहे. 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण. सलामीचे बॅटर्स आपण बघतोय आकाश जाधव आणि पिंटू चव्हाण. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये पोहोचता आलेलं नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज यशनं. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरमधून गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलने सुरुवात. यश वन्स अगेन राईट मोर द विकेट. या वेळेला सुरेख फटका इनसाइड आउट. लॉफ्ट केलाय बॉल कव्हरच्या डोक्यावरून आणि थेट पाठवलाय स्क्वेअर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. नेत्रदीपक फटका मागचा पाय वाकवत असताना अगदी बॅटवर घेतला. इनसाइड आउट फटका, एक्स्ट्रा कव्हर डीप बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्थिर जागेवरून ठोकला. अप्रतिम षटकार. जबरदस्त टायमिंग होतं या फटक्यामध्ये. आकाशच्या बॅटमधून हा देखणा षटकार आलाय. दिलखेचक फटका खेळलाय त्याने. अकाउंट ओपन झालंय 6 धावांच्या मदतीनं. पुन्हा एकदा सरळ बॅटचा प्रहार केलाय, मात्र तिकडे फिल्डर झेपावला होता, पोहोचला, परंतु कॅच ड्रॉप. लॉंग ऑन फिल्डर कडून चूक घडली आहे. संधी निर्माण झाली होती. निशांत त्या ठिकाणी होते. निशांतच्या हातामध्ये अगदी झेल होता. समोर येत असताना घेण्याचा प्रयत्न केला. फुल बॉल समोर लॉफ करण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झाली. आकाशला एक जीवनदान मिळालं. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आला आणि पुन्हा सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. स्ट्राईकला आता फलंदाज पिंटू चव्हाण हे देखील मोठं नाव आहे. हो, पहिल्याच बॉलवर स्विच इट करायचा होता, परंतु चांगल्या वेगात टाकलेला हा फुलर लेनचा बॉल. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज यशस्वी गोलंदाज राहिला या हंगामामध्ये.
आणि पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी तो सातत्याने करत आलेला आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केला आहे. पॉईंटला फिल्डर आहे. थोडीशी फंबलिंग घडली होती परंतु कुठलीही धाव फलंदाजांनी घेतलेली नाही आहे. आणखी एक डॉट बॉलनं दबाव वाढत जाणार आहे फलंदाजांवर. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 7. जरूर एक षटकाराला, परंतु 3 बॉल डॉट देखील या ओव्हरमध्ये यश भूतेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शांत ठेवले गेलं, थोडासा संघर्ष करावा लागतो पिंटू चव्हाणला स्वतःचं खातं ओपन करण्यासाठी. ह्या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी तिन्ही यष्ट्या खुल्या केल्या होत्या. ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच बनवता आलेला नाहीये. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर हे जबरदस्त असं षटक समाप्त होतं यशच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त 7 बिनबाद 7. आता समीकरण असणारे 12 चेंडू आणि 24 धावा. 12ची सरासरी अजूनही गाठायचे. पिंटूने 3 बॉल फेस केले, त्याला खातं ओपन करता आलं नाही, परंतु आकाशच्या बॅटमधून एक षटकाराला 3 बॉलमध्ये त्याने 7 धावांचं योगदान केलं. पहिलं षटक चांगलं राहिलं. यशला जरूर विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु त्याने यशस्वी कामगिरी केली. 7 धावा खर्च केल्यात आणि आता 12 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 12-24 12ची सरासरी. यस, आवश्यक धावगतीमध्ये वाढ झालेली आहे. डावाच्या सुरुवातीला फक्त 10.33ची सरासरी गाठायची होती, पण आता प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्याकरिता आर्जोली संघाला. विकेट गेलेली नाही, ही थोडी जमेची बाजू असू शकते, परंतु पिंटूनं फार स्ट्रगल केलंय. आकाशच्या बॅटमधून एक अतिशय सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. आकाश ऑन स्ट्राईक, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. निखिल भुते. षटकातील पहिला बॉल. कदाचित गोलंदाज स्टेपमध्ये चुकलाय की फलंदाज तिकडे रेडी नव्हता. निखिल राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी होता, परंतु बॅटर देखील त्याच साईडने होता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पुलर लेंथ आणि बीट केलंय. डॉट बॉलचं पर्सेंटेज आता वाढत चाललेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 4 बॉल डॉट आले होते आणि या ओव्हरला देखील निखिल भुतेने डॉट बॉलने सुरुवात केली. अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. कोणताही फुटवर्क नाहीये बॅटर आकाशकडे. एक चांगला फटका वगळला तर त्या व्यतिरिक्त गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत राहिलंय, परंतु हा फटका छान आहे. लॉफ्टेड शॉट, बॉलला फेकलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला उडवला ऑफस्टमच्या थोडासा आत गेला, बॉलला पिक केलं, अगदी बॅटवर घेतला आणि समोर लॉफ करत असताना दुसरा षटकार आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार पाहायला मिळाला. डॉट बॉलची संख्या जरूर वाढली आहे. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 8 बॉलमध्ये 5 बॉल डॉट आलेत, परंतु 3 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान दिले आकाशने. 13 धावा ही धावसंख्या पाहायला मिळते. आणखी 18 बनवायचे आहेत. ओ, एज लागली आहे असं वाटतंय. यस, बघायचंय काय घडलंय नेमकं. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. आकाशनं देखील ते कबूल केलेलं आहे. अखेर त्याला देखील माहिती आहे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, परंतु विकेटकीपरच्या हातातून बॉल निसटला होता, त्यामुळे त्याला असं वाटलं की जेल ड्रॉप झालाय की काय, परंतु मागे फिल्डर होता. शॉर्ट फाईन लेगला हा रिले कॅच पाहायला मिळाला आणि अखेर आकाशच्या खेळीचा अंत होत असताना 13ला पहिला धक्का. विकेट किपरचा आपण जर विचार केला तर निलेश भुते त्या ठिकाणी होते. स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करत होते. खरं तर हा जो नियम आहे तो मुख्य पंचांकडे तुम्हाला अपील करावी लागते. त्यामुळेच स्क्वेअर लेग पंच सांगत होते की तिकडे अपील करा आणि तेच सांगितलं. तिथे थोडीशी त्यांच्यामध्ये चकमक पाहायला मिळाली. अखेरकार मुख्य पंचांनी बाद घोषित केलं. विकेटचं पतन पहिला झटका लागलाय. मालिकावीर म्हणून जी सायकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत केली गेली ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन गोरले यांचं विशेष आभार की त्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल या ठिकाणी दिली गेली. ती सायकल या ठिकाणी जोडली गेली. तिचं देखील स्वागत आहे. तिला समजणार नाही, परंतु स्वागत करायला काही हरकत नाही. विशेष आभार येते व्यक्त आपण करतोय सचिन गोरले साहेबांचं, ज्या पद्धतीने त्यांचं योगदान लाभलेलं आहे. स्पोर्ट्स सायकल त्यांनी पुरस्कृत केलेली आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. हे माजी सरपंच व माजी उपसरपंच चषकामध्ये. सामना रंगतदार अवस्थेत आता पोहोचताना दिसतोय. 9 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण येऊन ठेपलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश. आल्या बिगेट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क नाही आहे. विकेट कीपर स्वतः बॉलवर पोहोचला, लवकर पोहोचला होता, परंतु बॉल हातातून निसटला आणि त्यामुळे धावचीची संधी गमावण्यात आलेली आहे. सिंगल कंप्लीट. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय आर्जोली संघाच्या बॅटर्सला देखील. 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या 14. समीकरण 8 चेंडू आणि 17 धावा. 8 बॉलमध्ये 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे, म्हणजेच येणारे दोन्ही बॉल निर्णायक असतील. परंतु या ओव्हरमध्ये निखिल भुतेने चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. एक जरूर षटकार खर्च केलाय. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेत. विकेट त्याच्या खात्यामध्ये 1 आली आहे.
मागच्या मॅचमध्ये देखील जवळपास हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं, जेव्हा आई गावदेवी वडवली संघ धावांचा पाठलाग करत होता अंबरची संघाविरुद्ध. परंतु अंबरची संघाकडून शेवटच्या षटकामध्ये खूप चांगला मारा पाहायला मिळाला होता. दिनेशच्या माध्यमातून षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक त्याने करून दाखवलं आणि अखेर तो सामना अंबरची संघाने जिंकला. निखिलचा पुढचा बॉल, लेन डिलिव्हरी, अँगल डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर कोण बनवत असताना बाहेर निघाला बॉल. बॅटरला पूर्णपणे बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी. होय, राऊंड विकेटने ज्यावेळेस तुम्ही मारा करता त्यावेळेस तो कोण बनत असतो, तो बनवला यावेळेस निखिलने. 7 बॉलमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. थोडासा खतरा निर्माण झालाय अर्जुली टीमला. पुल केलाय, बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका, निशांत बॉल खाली, अलगद झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. बिग विकेट. पिंटू इज गॉन. विकेटचं पतन, दुसरा झटका लागलाय बॅटिंग करत असताना अर्जुली स्फोट. अर्जुली टीमला 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 14 2 विकेट आणि आता 6 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. महाराष्ट्र पोलीस पडगा पोलीस स्टेशन सन्माननीय रुपेशजी जाधव साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर असे इन ॲक्शनमध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ वावेकरमध्ये खेळताना ते तुम्हाला पाहायला मिळतील. वावेकर टीमची कामगिरी देखील कल्याण ग्रामीणमध्ये किंवा पडगाव विभागामध्ये सातत्याने चांगली आपल्याला पाहायला मिळते. मागच्याच आठवड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक अर्जुलीच्या क्रीडानगरीवर ओझरलीच्या क्रीडानगरीवर भाईबाई ग्रुप महाराष्ट्र राज्य ग्रामस्थ मंडळ राय यांनी साकारलेली स्पर्धा, तिथे देखील त्यांची कामगिरी चांगली राहिली. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती आणि इन ॲक्शनमध्ये वावेकर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सेमीफायनल पर्यंत ते पोहोचले होते, परंतु सेमीफायनल मॅचमध्ये ऋषीची अनुपस्थिती कुठेतरी त्यांना जाणवली होती. मात्र ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला ऋषी जरूर ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये संजय. फार दूरवरचा बॉल खेळलाय, आउटसाइड एज, शॉर्ट हॅडमॅनला फिल्डर उपस्थित, धाव घेतलेली नाही. पहिला बॉल डॉट. डॉट बॉलची संख्या पहिल्या ओव्हरपासूनच भरपूर वाढत चालली आहे, त्यामुळेच कुठेतरी दबाव आलाय आता. आणि आता मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. 5 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. समोर बॅटर गणेश आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने गणेश चव्हाणसाठी डीपमध्ये गेलाय. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. विकेट किपर लेग स्लिपमध्ये असताना झेल पकडतोय. 3रा झटका लागलाय स्फोट अर्जुली टीमला. फलंदाज बाद गणेश. सामना थोडासा आता दूर जाताना दिसतोय अर्जोली संघापासून. पहिला बॉल डॉट खेळला होता आणि दुसऱ्या बॉलवर देखील काहीच करता आलेलं नाहीये फलंदाज गणेशला. पहिल्या बॉलवर सिंगल कदाचित मिळाली असती, परंतु त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. मात्र त्याचा काही फायदा झालेला नाही अर्जोली संघाला. विकेटचं पतन. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावांची अजून आवश्यकता. मागच्या 4 बॉल्समध्ये एकही धाव आलेली नाही. 8 बॉल्समध्ये 17 करायच्या होत्या, परंतु मागच्या 4 बॉलचा आपण विचार केला तर एकही धाव आलेली नाही आणि उलट 2 गडी देखील बाद झालेत. होय, अगदी बरोबर. दुसऱ्या ओव्हरचा 5वा बॉल डॉट होता, त्यानंतर विकेट आली. पुन्हा एकदा 3ऱ्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट आला, निर्धाव बॉल, आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. झुकलाय संघ सामना सध्या सुरगाव बीच्या बाजूने, परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 2 मोठे फटके सुरुवातीला आले तर पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते अर्जुली टीमला या सामन्यामध्ये. अर्जोली संघाचे देखील काही महत्त्वाचे खेळाडू या मॅचमध्ये दिसत नाहीत. कैफ रईस आणि गणेश मुकणे विशेषतः हे 2 महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नाहीत. राहुल आलाय, पहिला बॉल सोडून दिलाय. योग्य निर्णय, कारण बॉल वाईड आहे. अवांतर धाव येथे खर्च करत असताना गोलंदाज संजय. आता समीकरण 4 चेंडू आणि 16 धावा. मात्र मोठे फटके खेळावे लागतील. तोच पर्याय शिल्लक राहिले. मोठ्या फटक्यांशिवाय हा सामना जिंकता येऊ शकत नाही अर्जुली टीमला. राहुलला संधी मिळालेली आहे. फार क्वचित अशा संधी त्याला मिळत असतात आणि त्या संधीचं सोनं त्याला करावं लागणार आहे. येथे जर सामना जिंकून दिला तर मात्र भरपूर चर्चेत हे नाव राहील. क्रीजमध्ये डीप जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून. दिशा आता भरकटली जाते. सुरुवात चांगली केली या षटकाची गोलंदाज संजयनं, परंतु मागचे 2 बॉल्स दोन्ही स्क्वेअर चेंडू टाकलेत. अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. समीकरण थोडंसं बदलतंय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्जोली टीमला अजूनही 15 धावांची आवश्यकता. 2 एक्स्ट्रा धाबा खर्च झाले. 2 एक्स्ट्रा धाब्यांच्या मदतीने धावफलक जरूर 15 वर गेले. आणि समोर जर आपण विचार केला राहुलचा, तो देखील तयारच आहे. त्याला देखील माहिती आहे मोठ्या फटक्यांशिवाय सामना जिंकला जाऊ शकत नाही, त्यामुळे तो आक्रमक शैलीने ऑनसेटला ताकदीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय.
16 वर 3 विकेट गेलेत. 4 बॉलमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. दिशाहीन गोलंदाजी संजयच्या माध्यमातून 2 एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने खर्च केलेत. पुढचा बॉल राईट अँड ओव्हर द विकेटने संजय राहुलसाठी पुढ्यात टाकला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवण्याचा प्रयत्न, गतीचा वापर केला, गतीने बीट केलं बॅटर राहुलला. आणि त्या मॅचमध्ये थोडंसं वर्चस्व जास्त वाढवले आपल्या टीमचं गोलंदाज संजयने, कारण 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता, 2 षटकारांची आवश्यकता आहे. 2 षटकार आले तरी देखील 3 धावा अजून शिल्लक राहतील, म्हणजेच 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हो, 3 मोठे फटकेच खेळावे लागतील असं दिसतंय आता. पण एखादा वाईड नो बॉल वगैरे आला तर कदाचित मग 2 मोठे फटके खेळून देखील काम होऊ शकतंय. पण तशी चूक गोलंदाज करेल का? त्या अगोदर तर फलंदाजाला स्वतःवर विश्वास दाखवावा लागणार आहे. चांगले फटके खेळले जातील तेव्हाच सामना येथे जिंकता येईल असं दिसतंय. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. बॅटवर तर घेतलाय, मात्र गोलंदाजाच्या बाजूनं बॉल चाललाय. विशेष असं टायमिंग नाही आहे. डीप मिडॉनला लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचतोय. मिसफील्ड देखील झाली होती, परंतु आता असं वाटतं की फलंदाजांनी देखील सामना सोडून दिलेला आहे. एकच धाव पूर्ण केली आहे. समीकरण 2 चेंडू 14 धावा, फक्त औपचारिकता शिल्लक. जरूर, परंतु क्रिकेट आहे. जर आणि तरला जागाने एखादा खरा बॉल टाकला संजयने, त्यावर जर अटॅक केला, मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. अभि ऑन स्ट्राईक. आणखी एक चांगला बॉल वर गेलाय हवेत आणि चांगला झेल तेथे विकेट किपरनं टिपलाय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का? नाही. फलंदाज सुखरूप आहे, मात्र सामना पूर्णपणे झुकलेला आहे. आई गावदेवी सोरगाव ब संघाच्या बाजूनं 30 धावा ही मोठी धावसंख्या नव्हती खरं तर. या मैदानावर 50-50 धावा देखील चेज होत आहेत, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि याचबरोबर हा सामना समाप्त होत असताना आई गावदेवी सोरगाव ब संघानं अखेर सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निखिल भुते. अफलातून गोलंदाजी, दुसरं षटक टाकलं होतं, 7 धावा खर्च केल्या.